राष्ट्रवादी काँग्रेसला काल एक मोठा दिलासा मिळाला। उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला तह घडवून आणण्यात शरद पवारांना यश आलंय। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंची लढत आता भाजपचे नरेंद्र पाटील यांच्याशी होईल। सगळे आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करू असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं। दोन राजांमध्ये दिलजमाईत पवारांना यश। राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा। साताऱ्याचे सर्व नेते एकत्र। निवडणुकीआधी राष्ट्रवादीला ॲडव्हान्टेज। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी साताऱ्याचा तह यशस्वी झाला। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन राजांमधील वाद राज्याला परिचित आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात पवारांना यश आलंय। याआधीही पवारांनी दोन्ही राजांना एकत्र आणलं होतं। शनिवारी शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली। सातारा लोकसभेच्या जागेसाठी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मागील महिन्यातली राजकीय मिसळ ठसकेबाज झाल्यानं राष्ट्रवादीतल्या अनेकांना ठसका लागला होता। भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवेंद्रराजे यांनी मिसळपे चर्चा केली। निवडणुकीच्या आधी ही मिसळ शिजल्यानं राष्ट्रवादीत भूकंप झाला, पण या मिसळीची वाफ वादळात रूपांतरित झाली नाही। शरद पवारांच्या उपस्थितीत तहाची बोलणी यशस्वी झाली। कृपया करून मी विनंती करतो, कोणी आजची जी बैठक झाली आणि जे आता मगाशी जयंतराव म्हणाले की या सामोपचाराने संपूर्ण ह्या अगोदर सुद्धा चालत होतं, भविष्यकाळात आता त्या शंका घ्यायचं काही कारण नाही आणि वाटेल त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण एक दिलाने केवळ ह्याच नाही तर प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीत एकत्रित सगळे आमदार आणि खासदार विधानसभेचे सर्व काम निश्चितपणे सहकार्य करून करतो। महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ आरपीआय आठवले गटाकडे होता, पण आता सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील लढणार आहेत। माथाडी कामगारांचे नेते असलेल्या नरेंद्र पाटील यांच्यामुळे भाजप उदयनराजेंना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे, पण साताऱ्यातल्या नेत्यांचं मनोमिलन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे। आमचे तिथले खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर तिथल्या सर्व आमदारांची आणि प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांची आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली। आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांचं काम सर्वच लोकांनी एकमताने आणि एक दिलाने सुरू करायचं ठरवलेलं आहे। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात अनेकदा टोकाचे मतभेद झालेत। अनेकदा दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली। दोघांमध्ये मनोमिलन करण्याचे अनेक प्रयत्न झाले। शरद पवारांनी दोन्ही राजांमध्ये तह घडवून आणला। आता हा तह कितपत यशस्वी होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।